आपल्याला कल्पना आहे की वैनगंगा नळगंगा हा नदी जोडचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आहे, जो विशेषतः संपूर्ण पश्चिम विदर्भाचे 5ही जिल्हे आणि पूर्व विदर्भाचे 2 जिल्हे अशा 7 जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलणारा आहे। 10 लाख एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे आणि आता याचं सगळं जे काही बाबी आहेत त्या अंतिम चरणामध्ये आहेत। आमचा प्रयत्न आहे की या वर्षीच याचं काम आपल्याला सुरू करायचं आहे। आपले मंत्री गिरीश महाजनजी यांना आता ही जबाबदारी मिळालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे काम झाल्यानंतर आपला जो विदर्भ आहे हा कायमचा दुष्काळ मुक्त असेल आणि कोरडवाहू शेती हा विशेष विदर्भातला संपेल आणि संपूर्ण विदर्भ बागायती होईल आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळातून मुक्ती मिळेल, चांगल्या प्रकारे शेती करता येईल, अशा प्रकारचा एक अतिशय पथदर्शी प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय। आपल्याला माहिती आहे की दुसरीकडे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प आपण घेतला। पहिल्या टप्प्यातली गावं आपण केली, आता दुसऱ्या टप्प्यात 6000 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण सुरू केलाय। विशेषतः अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त या प्रकल्पाचा फायदा झालाय आणि प्रत्येक गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं सगळ्या योजना न्यायच्या आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं, अशा प्रकारचं काम हे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आपण करतोय। मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की विशेषतः अमरावती विभाग जो आहे हा महाराष्ट्र सरकारच्या पूर्णपणे त्या ठिकाणी अजेंड्यावर आहे। आम्ही आता अकोल्याचं विमानतळ त्याचं देखील विस्तारीकरण करणार आहोत। यवतमाळचं जे विमानतळ आहे ते विमानतळ आता आम्ही अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीकडनं परत घेतलेलं आहे, तेही एमएडीसीला दिलेलं आहे। पुढच्या काळात त्याचंही विस्तारीकरण आम्ही करणार आहोत। विमानतळ हे केवळ कुठल्या तरी श्रीमंतांकरता करण्यात आलेली बाब असं आता राहिलेलं नाही, तर उद्योजक विमानतळ कुठे पाहतात, ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो। त्यामुळे आता उद्योग जर हवे असतील तर विमानतळ आणि विमानाची कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी या विभागामध्ये तयार करण्याचं काम आपण करतोय। आपल्याला कल्पना आहे अमरावतीला मेडिकल कॉलेजचं काम आपण सुरू केलं आणि त्याचसोबत आता येत्या काळामध्ये अमरावतीकरांची इच्छा आहे की या ठिकाणी आयटी पार्कची निर्मिती झाली पाहिजे। निश्चितपणे तोही विषय आपण हातामध्ये घेतो आणि अमरावतीला एक चांगला आयटी पार्क या ठिकाणी कसा तयार करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला आयटी इंडस्ट्री कशी आणता येईल हाही पुढच्या काळामध्ये आपला प्रयत्न असेल। मी या निमित्ताने आपल्या सर्वांना एवढं सांगू इच्छितो की आज ही सुरुवात झालेली आहे। हे विमानतळ आता या ठिकाणी एक फ्लाईट सुरू झाली आहे, पण या विमानतळाला विस्तारित करण्याचा आमचा प्लॅन आहे। कारण आपल्याला हे विमानतळ पूर्णपणे उपयोगी आणायचं असेल तर आपल्याला याची धावपट्टी ही 3000 मीटरची धावपट्टी करावी लागेल। पहिल्या टप्प्यामध्ये ही धावपट्टी 2400ची होऊ शकते। थोडे काही ऍक्विजिशन आपल्याला अजून करावे लागतील, काही रस्ते आपल्याला बदलावे लागतील। ते जर आपण केलं तर आपण 3000 मीटर पर्यंत ही धावपट्टी नेऊ शकतो। त्यामुळे आता या ठिकाणी स्वाती पांडे मॅडम तुम्हाला मी दुसरी नवीन जबाबदारी देतो की आपल्याला ही धावपट्टी 3000 मीटरची करण्याच्या दृष्टीनं पुढचं काम हातामध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून अमरावतीचं विमानतळ हे फुल फ्लेज विमानतळ, कुठलंही विमान या ठिकाणी उतरू शकेल अशा प्रकारचं विमानतळ आपल्याला भविष्यामध्ये परिवर्तित करायचं आहे, जेणेकरून विदर्भातलं हे दुसरं सेंटर असं तयार होईल की ज्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आपण या ठिकाणी करू शकू। आज गडचिरोलीचं विमानतळ आपण तयार करतोय, संभाजीनगरच्या विमानतळाचं विस्तारीकरण करतोय, पुण्याला एक नवीन विमानतळ आपण करतोय, वाढवण बंदराच्या बाजूला एक नवीन विमानतळ आपण करतोय, वेगवेगळ्या विमानतळाचं विस्तारीकरण या ठिकाणी आपण करतोय। या माध्यमातून एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण करतोय। मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या प्रयत्नांमध्ये मोदीजींचं सरकार आणि केंद्रातले आपले दोन्ही मंत्री नायडूजी आणि आपले स्वतःचे मुरली अण्णा मोहोळजी यांचं खूप आपल्याला सहकार्य आहे, त्यांची खूप मदत आहे। त्यामुळे आपल्याला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हे सगळं काम पुढे नेता येईल। मी आजच्या प्रसंगी अधिक बोलणार नाही, एवढंच आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की विकासाचा जो आमचा वेग आहे, जसं मगाशी आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलं की पायलट इकडे असो का तिकडे असो इंजिन तेच आहे आणि ते विकासाचं इंजिन, वेगानं धावणारा इंजिन आहे। त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाहीये, तो पुढेच जाणार आहे आणि त्या पुढे जात असलेल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे, अमरावती विभागाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे, अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे। त्या प्रयत्नांमध्ये आपलाही आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यावा एवढीच विनंती करतो।